दुसरा प्रकार आहे हिमोरेजिक. हिमोरेजिक म्हणजे काय? आता हिमोरेजिक पण दाखवतो तुम्हाला. हा बघा, हा आहे हिमोरेजिक. हिमोरेजिक मध्ये काय होतं? फॉर एक्झाम्पल हा पाईप आहे, त्याच्यामध्ये आता मगाशी सांगितलं तसंच पाईप कधी कधी वयानुसार वेळेनुसार हळूहळू जुना होत जसा जाईल तसं कुठे कुठे त्याला फुगे येतात. फुगून जातो, तो बारीक होऊन जातो, पातळ होऊन जातो एखाद्या ठिकाणी. मग समजा जर असा पाईपला, आपल्या ब्लडच्या पाईपला, ब्लड व्हेसलला जर असा फुगा आलाय तर एक कॅपॅसिटी असते त्याची. रबरासारखा भले असला तरी एका लिमिट नंतर रबर तुटतो. मग तशीच याची पण कॅपॅसिटी आहे. मग तसं एखाद्या ठिकाणी जर ब्लड व्हेसल ती बस्ट झाली म्हणजे फुटली, मग त्यातलं रक्त काय येणार? वरून जे रक्त येत आहे पुढच्या पार्टला, पुढच्या डिपार्टमेंटला जाण्यासाठी, ते काय होणार? इथून बाहेर येणार. बरं, बाहेर आलं म्हटलं पुढचा ब्लड सप्लाय थांबला, म्हटलं पुढचं डिपार्टमेंट बंद पडलं. नंबर 1. नंबर 2 काय होतं? हा जो ब्लड सप्लाय इथे फुटलाय तिथे काय होतं? हे इथे फुटल्यामुळे इथे ह्या एवढ्या एरियामध्ये रक्त साचून राहिले किंवा रक्ताची गुठली होऊन जाते. आपलं रक्त काही काळानंतर गोठतं, तुम्हाला माहिती आहे. एखाद्या म्हणजे आपल्या कुठे कापलं असेल, लागलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की त्याच्यामधून रक्त बाहेर येतं, पण थोड्या वेळाने ते थांबून जातं, तिथे सुकतं रक्त. मग तसंच बॉडीच्या आत पण होतं, तिथे पण गुठली तयार होते. पण होणार काय? पहिली गोष्ट तर इथे ब्लड सप्लाय पुढच्या एरियामध्ये थांबला. दुसरी गोष्ट, इथे मोठी गुठली जी तयार झाली रक्ताची, ती हा जेवढा काही एरिया आहे, हा कुठलाही डिपार्टमेंट असू शकतो, त्याच्यावरती प्रेशर टाकणार, त्याच्यावर दाब आणणार, त्यामुळे तिथल्या सेल्सचं काम पण गडबडणार, त्यामुळे तिथे नीट काम नाही होणार आहे. मग अशा दोन्ही कंडिशन्समध्ये कुठलाही डिपार्टमेंट जो गडबडला ब्रेनमधला, तो तुमचा स्ट्रोकमध्ये जाणार.